पोखरकर नेत्रालय। आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी। मोतीबिंदू, काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय। ठिकाण कीर्ती प्लाझा, एसटी स्टँड जवळ, जुने तांबे हॉस्पिटल समोर, संगमनेर। संपर्क 8108 17 63 65। आनंदाचा क्षण आहे आमच्या सर्वांकडून बदल करण्याच्या दृष्टीने। मी प्रथमतः सत्तामाली गेट साहेबांच्या चरणी नमन होऊन हा निर्णय खरं त्यांना मी समर्पित करतो। त्यांच्या आशीर्वादामुळे आम्हाला या प्रदीर्घ चालणाऱ्या लढ्याला यश मिळालं। तर कोविडच्या नंतर सगळ्याच देशभराच्या मंदिरांमध्ये कोविडमध्ये अशा प्रकारच्या फूल वाहण्यामध्ये बंदी होती। अनेक वर्ष ही निरंतर चालणारी प्रक्रिया होती की बाबांच्या समोर फूल वाहण्याची। कोविडमध्ये बंद झाल्यानंतर मग मात्र त्याला परवानगी मिळत नव्हती। न्यायालयाची लढाई, न्यायालयात प्रकरण अडकलं। मध्ये प्रशासकीय मंडळाने याच्यामध्ये जी भूमिका घ्यायला पाहिजे ती घेतली नाही। आता सरकारने परत सकारात्मक भूमिका त्यामध्ये मांडली। शेवटी या तालुक्यातले जे फूल उत्पादक शेतकरी आहे आणि कृषी उत्पन्न बाजार समिती ठीक आहे, न्यायालयात गेले, आम्ही न्यायालयात घेऊ आणि मला वाटतं शेतकऱ्यांची विनंती माननीय उच्च न्यायालयाने मान्य केली। आणि त्या सर्व आमच्या याचिकाकर्ते जे आहेत शेतकरी बांधव त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो आणि माननीय उच्च न्यायालयाचे सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो। शेतकऱ्यांचा जो प्रश्न होता तो सातत्याने त्याच्या काही तांत्रिक अडचणी होत्या, त्या तांत्रिक अडचणी सोडवण्याचं काम सन्माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटलांनी स्वतः केलं। त्याबद्दल त्यांचं सगळ्यांच्या वतीने मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो। आज बऱ्याच प्रकारचे रोजगार इथं मुलं उपलब्ध होते। बऱ्याच दिवसापासून त्यांचा फुलाचा विक्रीचा प्रश्न होता। ज्या आपल्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांच्या फुलाचा विषय होता तो तडीच नेण्याचं काम राधाकृष्ण विखे पाटलांनी केलं आणि सगळ्यांना आज आनंदाचा दिवस पाहायला भेटला। फक्त तो राधाकृष्ण विखे पाटलामुळेच भेटला, एवढंच मी या निमित्ताने सांगू इच्छितो। बाहेरच्या तालुक्यातील विरोधकांनी या ठिकाणी शिर्डीचं वातावरण वाईट केलं आणि नाना प्रकारचे आरोप नामदार साहेबांवर या विखे पाटलांवर केले। ज्या साई मंदिरातले फुलं खरं तर उच्च न्यायालयाच्या आदेशानं बंद झाले होते, आज त्यांच्याच आदेशानं आणि सन्माननीय नामदार विखे साहेब आणि सुजयदादा यांच्या माध्यमातून हे फुलं पुनश्च चालू झाले। अशा रीतीनं हा सत्याचा विजय आहे। खऱ्या अर्थानं नामदार साहेबांना तुम्ही किती त्यांच्या शरीरावर चिंतोडे उडवले, परंतु सर्वसामान्य जनता ही नामदार विखे साहेबांच्या बरोबर राहील, सुजयदादांच्या बरोबर राहील। कारण या ठिकाणी तुम्ही कितीही कुटील राजकारण केलं, या ठिकाणच्या तालुक्याचं कितीही तुम्ही वाईट राजकारण केलं, किती युवकांचा बुद्धिभेद केला, किती युवकांची माती भडकवली, परंतु सर्व युवक, सर्व माता भगिनी, सर्व शेतकरी समाज हा सर्व नामदार विखे साहेबांबरोबर आहे, हे पुनश्च एकदा सिद्ध झालेलं आहे। आणि नामदार साहेबांची भूमिका ही सातत्यानं शेतकरी आणि व्यापाऱ्यांबरोबर राहिली, हे याच्यातून सिद्ध झालं आहे। आज हा जो निकाल लागलेला आहे हा सर्वसामान्य जे शेतकरी आहेत, सर्वसामान्य जी जनता आहे, ज्या फुलाच्या व्यवसायावर त्यांचे अनेक दिवसांपासून पोट भरायचं त्यांचं एक साधन होतं, ते एक सुजय विखे पाटील साहेब त्यांनी जो शब्द दिलेला आहे तो त्यांनी पाळलेला आहे। नामदार विखे पाटील साहेबांनी जो शब्द दिलेला आहे तो आज त्यांनी पाळलेला आहे आणि म्हणून तमाम जनतेच्या वतीनं मी त्यांचे आभार मानतो। आणि एक ह्या निमित्तानं सिद्ध झालेलं आहे की एकदा एखादं काम जर करायचं असलं, तडीच न्यायचं असलं, या लोकांच्या हितासाठी असेल, शेतकऱ्यांच्या हितासाठी असेल, तर ते फक्त आणि फक्त राधाकृष्ण विखे पाटील करू शकतात। राधाकृष्ण विखे पाटलांचा विजय असो। अनेकदा आरोप करत होते, काय आरोप करायचा करू द्या। आजच निवडणुकीचा निकाल लागलेला आहे, महायुतीचं सरकार येणार आहे आणि परत एकदा मोठ्या फरकाने या ठिकाणी नामदार साहेब निवडून येणार आहेत आणि जनतेच्या कामासाठी परत अहोरात्र ते काम करणार आहेत। सत्याचा विजय झाला, सत्याचा। लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर। आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध, तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध। याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज, अर्थात
घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील साई कमल फर्निचर. साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल. आजच भेट द्या साई कमल फर्निचरला. प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्स समोर, संगमनेर. मोबाईल 98 814 73 753.